नमस्कार मित्रांनो, दिस इज आकाश शर्मले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघू शकता DMER पदभरती 2025 जे की 1107 या जागांसाठी जूनमध्ये फॉर्म भरण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने बऱ्याच गुणांकन यादी आपल्याला बघायला मिळाल्या. ओके, तर यामध्ये 3 गुणांकन यादी जसे की फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, सोशल सर्व्हिस सुपरिटेंडेंट यांच्या लागल्या नव्हत्या. ओके, 5 तारखेला सगळ्यांच्या गुणांकन यादी लागल्या होत्या, मेरिट लिस्ट लागल्या होत्या. ओके, आता जे 3 पदं उरले होते, 3 कॅडर उरले होते, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन आणि सोशल सर्व्हिस सुपरिटेंडेंट. ओके, यांच्या लिस्ट आज लागलेल्या आहे, त्या बघून घेऊ आपण. तर बघू शकता तुम्ही आजचंच नोटिफिकेशन आहे 11 डिसेंबरचं. ओके, सूचना काय दिलेलं आहे की गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबत. ओके, संदर्भ या संचालनाचे क्रमांक यानुसार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सरळ सेवेने तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदासाठी स्पर्धा परीक्षा झालेली होती. त्यांनी काय म्हटलेलं आहे की एकूण 17 संवर्गापैकी 14 संवर्गातील पदांची गुणांकन यादी संचालनाच्या दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी संचालनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण उर्वरित 3 पदांची म्हणजे सामाजिक अधीक्षक, समाजसेवा अधीक्षक, औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि यांच्या मल्टिपल याच्यामध्ये शिफ्टमध्ये एक्झाम झाल्या होत्या. तर त्यांचं नॉर्मलायझेशन करून आता गुणांकन यादी त्यांनी लावलेली आहे. ओके, सो सरळ त्यांनी म्हटलेलं आहे उर्वरित 3 पदांची जे 3 पदं होते त्यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल अशी सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने स्पर्धा परीक्षा 2025मधली जी उरलेली 3 पदांची समाजसेवा अधीक्षक, औषध निर्माता अधिकारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या गुणांकन यादी संचालनाच्या अधिकृत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे अशी नोंद घ्यावी. या पद्धतीचे हे नोटिफिकेशन आहे. त्याच अनुषंगाने संचालनाच्या या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सेम लाईक दॅट 11 डिसेंबरचं तुम्हाला दिसतं. ओके, हेच 11 डिसेंबरचं जे तुम्हाला दिसतं याच्यावर काय दिलेलं आहे या व्ह्यू करायचं इथे तुम्ही. ओके, आता सध्या साईट खूप क्रॅश चाललेली आहे, अनअवेलेबल पेज दाखवत आहे. घाई करू नका, टेन्शन घेऊ नका. हा तिन्ही मेरिट लिस्ट आलेले आहे. आपला नंबर बघा. ओके, आणि तुम्ही कुठे येता, कारण सध्या फक्त गुणांकन यादी दिलेली आहे, मेरिट लिस्ट अजूनही आलेली नाही आहे. मेरिट लिस्ट म्हणजे नंबर 1 रँकर टू शेवटपर्यंतचा असा आलेलं नाही आहे. त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघूया आपण. ओके, तर यामध्ये डिसेंबर 11 याच्यावर क्लिक करा तुम्ही. नंतर बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीचं गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबत हे तुम्ही बघितलं तर बघू शकता लॅबोरेटरी टेक्निशियन कस्टम रिपोर्ट, फार्मासिस्ट कस्टम रिपोर्ट आणि सोशल सर्व्हिस. ओके, यानुसार तुम्ही ज्या पण कॅडरचे असाल त्या कॅडरची हे जी आहे ती डाउनलोड करा तुम्ही आणि तुम्ही तुमचं मार्क्स बघू शकता. जसं की मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी फार्मासिस्टच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या होत्या. तर यामध्ये बघू शकता तुम्ही फार्मासिस्टची जी गुणांकन यादी आहे ती मी तुम्हाला दाखवतो आहे. सिरियल नंबर दाखवला आहे. ह्या मेरिट लिस्ट नाही आहे. बघा, लक्षात ठेवा, दिस इज नॉट अ मेरिट लिस्ट. ओके, लक्षात ठेवा, ही मेरिट लिस्ट नाही आहे. त्यामुळं याच्यानंतर मेरिट लिस्ट लागतील तुमची. ओके, म्हणजेच तुमच्या कॅटेगरीनुसार ओके याच्यानुसार वगैरे तुमचा नंबर लागणार की नंबरवर रँकर. आता इथंच बघू शकता वैष्णवी गायकवाड म्हणून दिलेलं आहे. यांचा रॉ स्कोर आफ्टर ऑब्जेक्शन, आता बऱ्याच शिफ्टमध्ये एक्झाम झाली होती तर ऑब्जेक्शन घेण्यात आल्या होत्या आणि नॉर्मलायझेशननंतर ह्या कॅन्डिडेटचे मार्क 98 झालेले आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. नंतर 90, 88, 106, 138 असे मार्क तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये. ओके, दॅट मीन्स ही फक्त गुणांकन यादी आहे, म्हणजे हा स्कोर आहे तुमचा, कोणाला किती मार्क पडले. फक्त तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमचा रोल नंबर चेक करायचा आहे, तुमचा सिरियल नंबर बघायचा, तुमचं नाव बघायचं. तुम्हाला पूर्वी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुम्हाला किती रॉ स्कोर झाला आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचा स्कोर किती झाला तुम्हाला यामधून तुम्हाला माहिती पडू शकते. जसं की हा कॅन्डिडेट आहे, 146 मार्क आलेले आहे, पूजा मॅन्युअल वाघेला. ओके, मनुलाल वाघेला. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही आपापलं मार्क्स बघू शकता. ओके, सगळ्याच कॅटेगरी जसं समाजसेवा अधीक्षक आहे त्यांनीसुद्धा आपलं मार्क्स बघायचे आफ्टर नॉर्मलायझेशन. ओके, म्हणजे हे तुमचे आफ्टर नॉर्मलायझेशन फायनल मार्क्स आहे. ओके, हे तुमचे फायनल मार्क्स आहे, लक्षात ठेवा. तुम्ही लक्षात ठेवा, हे तुमचे म्हणजे तुमचे फायनल मार्क्स आहेत. ओके, जवळपास 1905 पेजेसची ही लिस्ट आहे, म्हणजे किती साऱ्या फार्मासिस्टनी एक्झाम दिली याच्यामध्ये. ओके, सेम लाईक दॅट लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी सुद्धा बऱ्याच लोकांनी एक्झाम दिली आणि सोशल सर्व्हिस सुपरिटेंडेंट याच्या पण जागा भरपूर होत्या. ओके, तर ह्या 3 पदांच्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाली होती. नॉर्मलायझेशनसाठी वेळ लागला, त्यामुळे हा लिस्ट हे झालेला आहे. आता इथे काय होईल, इथे आता तुमची मेरिट लिस्ट लागेल. जशी डायरेक्टली मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर म्हणजेच कॅटेगरीनुसार कोणाचा किती रँक वगैरे अशा पद्धतीची लिस्ट लागेल. आता तुम्हाला समजत नसेल की बाबा माझा नंबर लागेल की नाही, यासाठी तुम्ही काय करायचं, तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट चेक करायची. ओके, ॲडव्हर्टाईजमेंट चेक करायची. आता बघा, ही जी लिस्ट आहे याच्यावरून तुम्ही एक्सेल शीटमध्ये जसं टाकून कोणाचा कितवा रँक आहे त्या पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. एक्सेल शीटमध्ये ही शीट डायरेक्ट टाकायची आणि तुमचा जो आफ्टर नॉर्मलायझेशन जे मार्क आहेत ओके
त्या स्कोरवरून तिथे मग तुम्हाला नंबर 1 ज्याला किती मार्क भेटले तशा पद्धतीने तुम्ही एक रॉ करून बघू शकता. बट वाट बघा, एक पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास मेरिट लिस्ट लागून जातील आणि जवळपास 15 दिवसामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नोटिफिकेशन येईल. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय डॉक्युमेंट लागतील मी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे व्हिडिओ. तुम्ही काय करायचं, लर्न नेक्स्ट नर्सिंग चॅनलवर जायचं, DMER भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंटची लिस्ट मी बनवून ठेवलेली आहे, चॅनलवर बघू शकता तुम्ही. ओके, ठीक आहे. तर बघा, टेन्शन घेऊ नका. सध्या जी साईट आहे ती क्रॅश चाललेली आहे. ओके, घाबरू नका. लवकरच सगळ्या याद्या तुम्हाला बघायला मिळतील. ओके, कारण जवळपास म्हणजे एक 20,000 ते 30,000 स्टुडंट्स एक साथ जर डाउनलोड करत असेल, याद्या वगैरे बघत असेल, तर ती साईट क्रॅश होते. ओके, सो हे हार्डली अर्धा तास हा प्रॉब्लेम जाऊ शकतो. टेन्शन घेऊ नका. ओके, तुमचा रिझल्ट आलेला आहे. फक्त जस्ट अजून 7 दिवस वाट बघा. डेफिनेटली तुमचा नंबर लागला की नाही ते तुम्हाला कळूनच जाणार. ओके, सो जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके, आणि लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा सुद्धा एक व्हिडिओ मी लवकरच बनवून देणार. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट.